हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. पाणी उद्रा केक नाही भेटला तर हॅपी बर्थडे विश कर बेटा. हॅपी बर्थडे कर मामाला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. थँक्यू. तर गुड मॉर्निंग. आज आहे 18 डिसेंबर, माझा बड्डे. काल केक आम्हाला मिळाला नाही कारण की मलेशियाला आम्ही तसं आधी नव्हतं सांगितलं त्यांना, आणि इथे आम्हाला माहिती नव्हतं की कुठून आणायचं, काय आणायचा. नवीन देश, नवीन सगळं, त्याच्यामुळे आम्हाला केक मिळाला नाही. तर मग तुम्ही बघितलं की जसं पाण्यावरती काम भागवलेलं आहे. आणि आज खूप सकाळी आम्ही निघालो, रात्री उशिरा झोपलो, त्याच्यामुळे रुद्रला झोपेमध्येच आम्ही तसंच उचलून घेतलं होतं. आणि वाजलेत सकाळचे 6:30-7 आणि आम्ही निघालो आहे लिगो वर्ल्डला. सकाळी लवकर निघाल्यामुळे आम्ही ब्रेकफास्ट वगैरे काहीच केला नाही, त्याच्यामुळे आता थोडं पुढे जाऊन आम्हाला भूक लागली. पण आमची खूप फजिती होत होती ती खाण्याची, कारण की ते सगळं नॉनव्हेज होतं आणि त्यात मी फक्त वारांनाच खाते, त्याच्यामुळे माझं मरण चालू होतं. कारण की व्हेजमध्ये इथे ऑप्शनच नसतात काहीच. तर आम्ही पिझ्झा हटमध्ये गेलो, तर तिथे ते बंद होतं, अजून चालू नव्हतं झालं. तर आम्ही सबवेमध्ये गेलो आणि मी फक्त ब्रेड आणि चीज असं मी सँडविच बनवून घेतलं त्यांच्याकडनं, आणि यांनी ऑमलेट सँडविच घेतलं होतं. तर असे हाल चालू होते आमचे जेवणाचे. कसं शेप कितना अलग है उसका, वाकडा तिकडा. मुंबईमध्येही असतात अशा बिल्डिंग्स, पण अशा नाही आहेत, म्हणजे काहीतरी वेगळंच आहे. आणि स्वच्छता म्हणजे नेक्स्ट लेवल. आता मी पोचलो आहे लिगोलँडला, आणि इथे पार्किंगला मला ते ड्रायव्हर काका सोडणार, आणि त्याच्यानंतर आम्ही तिकीट्स वगैरे सगळं आमचं ऑनलाईन होतं तिकीट्स, पण तिथे जाऊन अजून जे एंट्रीचे तिकीट्स होते ते फ्री होते आम्हाला. आणि तिथे जाऊन आम्हाला जी ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत किंवा काही बघायचं आहे, तर मग जसं ॲक्वालँड आहे तिथे, म्हणजे त्याचं वेगळं असं वेगळे जेवण बघायचं, त्याचं आपल्याला तिकीट काढायला लागणार होतं. तर तिथे जाऊन आम्ही भल्या मोठ्या अशा लाईनमध्ये तुम्ही बघायलाच तशा तिथे गेलो. पण हे बघायला इतकं मॅजिकल वाटत होतं ना सगळं, म्हणजे इथे बिल्डिंग्स आणि ते सगळं, हे आपल्याकडे नाही आहे म्हणजे असं अजून तरी. पुढे बा, पुढे तेव्हा 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 हृदय ते बघ समोर बघ. जा ना मजा. ते पण तिकडे पुढे फोटो काढूया आहे. हो गॉगल भारी होतं, गॉगल घालायला स्कोप रुद्र. फोटो काढ पप्पा मम्मी साहेब. मम्मी मला जायचं गेम, मी गेम जाय. Help you for what?
हेल्प यू फॉर वॉट? हे पप्पन. हे काय देऊ? ते चल. चलो. Kita masuknya tomorrow aja ya, Ci ya. Tomorrow bisa dari morning. आम्ही घालून आलेलो कपडे आणि इकडचं वातावरण जरा मिसमॅच झालं होतं. म्हणजे आम्ही स्वेट टी शर्ट टाईप टी शर्ट्स घालून आलेलो आणि इथे वातावरण इतकं गरम होतं, म्हणजे घामाच्या धारा निघत होत्या. मी ते जॅकेट ऑफ करून टाकलं आणि म्हणजे ठीक आहे, खूप गरम होत होतं, पण खूप गरम, म्हणजे अक्षरशः अशा वाफा लागत होत्या. आणि हे बघायला तर म्हणजे असं वाटत होतं की जे कार्टून वर्ल्ड असतं ते सगळं बाहेर आल्यासारखं होतं. कार्टूनचे कॅरेक्टर्स बाहेर आलेत जसे असं दिसत होतं. खूप मस्त होतं. लाईन म्हणाल तर खूप जास्त लाईन होती आणि इथे आपल्यासारखं नाही आहे पैसे दिले तिकीट घेतलं झालं. इथे फार झंझट आहे ही, म्हणजे लाईनमध्ये राहिल्यानंतर त्याचा QR स्कॅन येतो, मध्ये मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आणि खूप काय काय होतं. आणि क्रेडिट कार्ड बऱ्याच ठिकाणी कॅश चालत नाही त्यांची, बऱ्याच ठिकाणी क्रेडिट कार्डच चालतात, असंही काही काही होतं. त्याच्यामुळे फटाफट तिकीट्स काढले. आमचा जवळजवळ पाऊण 1 तास इथे गेला आणि मग आम्ही पुढे गेलो. हे जे पण सगळे मिनिएचर्स दिसत आहेत ना, हे सगळे लिगोपासून बनवलेले आहेत. म्हणजे छोटे छोटे लिगो जॉईन करून करून हे सगळे मिनिएचर्स बनवले आहेत. पण हे इतके अट्रॅक्टिव्ह होते आणि ते एवढे सगळे मिनिएचर्स त्यांनी बनवलेले मोठ्या मोठ्या कलाकृतींचे. इथे ताजमहलचं पण मिनिएचर होतं आणि हे सगळं म्हणजे जसं चलचित्र असतं तसंही चालतही होतं. म्हणजे बोटी होत्या, त्या सगळ्या चालत होत्या आणि खूप मस्त बनवलेलं त्यांनी. म्हणजे खूप एकदम बारीक काम होतं, पण बघायला एकदम सुंदर वाटत होतं. कोणतं? काल गेलो होतो आपण ते. अच्छा, ते का? तिकडनं बघ पुढं. तुझे फोटो काढतो मी असं म्हणतो. तू काय इकडे काय करतो? नाही, हे काढून घेऊया आपण पहिले. ते मागच्या बाजूला आहे असं. Wow, sir! Good job, sir! Give me a high five! Yes, why you learn all those moves, huh? तिला काढायचे. ॲक्वा वर्ल्ड होतं. आमच्याकडे तिकीट्स होतं त्याच्यापेक्षा हे एक्स्ट्रा होतं आणि याच्यासाठी आम्ही परत इथे येऊन तिकीट्स काढले, कारण की
आल्यानंतर आपण परत कधी येऊ इथे माहिती नसतं, त्याच्यामुळे आलेलं सगळं आपण एक्सप्लोअर केलेलं चांगलं. त्याच्यामुळे आम्ही याचे पण तिकीट्स काढले होते, पण वर्थ होतं, खूप वर्थ होतं. शोध कुठे? हात नाही लावायचा, हात नाही लावायचा, हात नाही लावायचा. Freshwater is the beautiful natural water we find in the glacier. रुद्र गाडी ठेवतो काय? नंतर येऊ ठिकाणी. रुद्र वेगळंच आहे ना काहीतरी, है ना, एकदम असं. कॉन्केव मिरर टाकली का काहीतरी देर इज नो फिश. बघ तू शोध. ही बघ याच्यात आहे, ही बघ. Come. रुद्र टच करून दाखव. इथे हात धुवायला वॉश बेसिन होतं आणि टिश्यूपेपर होते आणि हे हात याच्यासाठी धुवायचे होते की पुढे जाऊन ते क्रॅब्स आणि शेलफिश होतं आणि स्टारफिश होतं, त्यांना हात लावू देत होते. त्याच्यामुळे आधी हात स्वच्छ करून आणि मग नंतर त्यांना हात लावायला देत होते. म्हणजे इतके सिस्टमॅटिक त्यांचं होतं. आणि त्या स्टारफिशला मी हात लावायला गेली तेव्हा यांच्याजवळ मोबाईल दिला आणि त्यांना सांगितलं की माझी व्हिडिओ करा आणि त्यांनी ती व्हिडिओ चालू केली असं समजून व्हिडिओ बंद केली आणि तेवढा तो पोर्शन शूट झाला नाही. पण ठीक आहे, इट्स ओके. पण मला तो हवा होता कारण की तिथे इतकी सुंदर स्टारफिश होते आतमध्ये, त्यांना आपण टच करू शकत होतो आणि ते मी एकटीनेच केलं, त्याच्यामुळे ते यांचं पण नाही आलं. बसू नको. बिग बेली सी हॉर्स.
बोला क्या उनका एक्रेलिक हो गया क्या सिलेक्ट कौन सा किया उसका ऑर्डर डाला काम पे मेरे को हो सकते हैं पूरा काम करने में हॅलो कर त्याला हॅलो. छात्रडांकडे जो एक्रेलिक दिला आहे ना फायनल त्याची ऑर्डर गेली की कन्फर्म करायला लावा आणि मला फोटो टाकायला लावा मम्मी काम या खाली काम या तुझं मला नाही काय तुझा काम या हा एक काहीतरी नवीन प्रकार मला बघायला मिळाला. म्हणजे इथे असे छोटे छोटे आयपॅडसारखं होतं, त्याच्यावरती आपण आपला फिश ड्रॉ करायचा, त्याचं कलर त्याचं सगळं, आणि ते सिलेक्ट करून पोस्ट करायचं. आणि पोस्ट केल्यानंतर ते आपल्याकडच्या स्क्रीनवरनं जातं आणि तिथे समोर जी मोठी स्क्रीन लावली आहे जी समोरच्या भागामध्ये आहे त्या स्क्रीनवरती तो फिश तिकडनं बाहेर येतो. म्हणजे वेगळंच होतं काहीतरी. आता रुद्र इथे फिश बनवतोय आणि तो फिश आता तिकडे फ्लाय करून येईल. तुम्ही फक्त बघा तो तिकडे तिची जी मोठी स्क्रीन दिसते आहे ना त्या स्क्रीनवरती तो त्या जी राऊंड शेप आहे जो होल आहे त्याच्यातून ती बाहेर येते. आता यांनी जी फिश बनवली ती इथून गेली राईट. इथून गेल्यानंतर ती या पॉट होलमधनं ती बाहेर येते आणि मग ती या पॉन्डमध्ये जाते. हे काहीतरी वेगळंच होतं.
काय ह्याचं चालू आहे बघ गडबड सगळं. आणि थोडा वेळ एन्जॉय केल्यानंतर तिथे असा पाऊस सुरू झाला आणि सगळीकडे ओलं झालं. आम्ही बोट राईडसाठी आलो होतो, पण बोट तर ओपनच होत्या, त्याच्यामुळे भिजणार होते सगळे. त्याच्यामुळे पूर्ण लाईन थांबवली आणि अर्धा तास वाट बघितल्यानंतर आम्ही तिथून निघून गेलो की पाऊस काही थांबायची आता शक्यता नाही. लिगोलँडला आणि आमची बड्डे गर्ल ही पाऊस आल्यामुळे वाट बघते पाऊस थांबायचा. आपण त्यांचं मनोगत जाणून घेऊया. बड्डे गर्ल कसं वाटतं तुम्हाला? हाऊ इज युअर डे गोइंग ऑन? आणि थोडा मूड ऑफ झाला होता, पण ठीक आहे, होत आहे. आणि मग आम्ही पुढे येऊन आता थोडासा पाऊस थांबला, त्याच्यानंतर आम्ही रुद्रला घेऊन इथे कार राईडचं सेशन्स होते तिथे गेलो आणि तिथे त्यांनी छान कार राईड केली, मजा केली. आणि कारण तो बोर झाला होता, म्हणजे सगळं राईड बंद झाला होता पावसामुळे, त्याच्यामुळे तो खूप बोर झालेला. मग मला की त्याला एन्जॉय करता येईल अशा ठिकाणी जाऊयात. मग इथे लहान मुलांचं छान कार रेसिंगचं हे होतं, तिथे ट्रॅक, तिथे आलो. आणि आम्हाला कळतच नव्हतं हे ते मॅनेज करताय की कोणी गाड्या दुसरे चालवत आहेत, कारण की गाड्या त्यांच्या कंट्रोलमध्येच नव्हत्या. मग ते झाल्यानंतर रुद्रचं फेवरेट ट्रेन राईड तिथे आलो आणि तिथे ही भयंकर गर्दी होती. कारण की काय झालं की सगळे आउटडोअर गेम बंद झाल्यामुळे सगळे इनडोअरमध्ये सगळे शिफ्ट झाले आणि त्याच्यामुळे गर्दी प्रचंड झाली आणि 1-2 तास लाईन आम्हाला तिथे लावावी लागली. इथे आम्ही जवळजवळ 1 तास लाईन लावली होती. ट्रेन आली. हा ना, बस झालं आता हे करूया आणि निघूया. पाय पण दुखायला आली. तोंड बघा सगळ्या. काय मजा नाही आली वाटतं, तोंड त्यांची एकदम. त्याने टिश्यू पेपर फेकला. किती वेळाने नंबर आला? किती वेळाने नंबर आला? किती वेळाने नंबर आला? 1 तास झाला. झालं. इथे सगळी एनर्जी संपली. माझी नाही संपली.
बाहेरच आहे अजून. आम्ही सकाळी 7:30ला. असं काढायचं इकडे म्हणजे चांगलं. लिगोलँड. हां, तिथे ते लिगो नसतं का लहान मुलांचं खेळायचं, ते असे हे जॉईन करायचे असतात, ब्लॉक जॉईन करून बंगले बनवायचे, गाडी बनवायची. त्याचं पूर्ण ते याच्यासारखं बनवलं आहे, खेळायचं प्ले झोन सगळं. आणि सगळ्या मोठ्या जे वर्ल्डमधले हेरिटेज साईट्स आहेत सगळ्यांना हे बनवलं आहे, मिनिएचर सगळ्यांचे. आणि इथून आता आम्हाला परत 3.5 तास लागणार आहे. आणि तिथे कट केलं फक्त नेऊन वरती मध्ये टाकलं होतं 1 दिवस. हां, चालेल. हां, थोडं फिरून गेल्यावर मग आम्ही वैतागलो होतो आणि आम्ही मग थोडं चहा कॉफी घेण्याचं ठरवलं आणि लाईट किती खाऊ म्हटलं. पण तोच प्रॉब्लेम की इथे व्हेजमध्ये जास्त काही ऑप्शन नसतात. तर आम्ही चीज नाचोज घेतले आणि रुद्रीला फ्रेंच फ्राईज आणि आम्ही दोघांनी हॉट चॉकलेट घेतलं होतं. आईस केक आता नको. छोटं एवढं खायला किती वेळ लागेल आपल्याला? आता नको, आपण संध्याकाळीच खाऊ. मग मंडेच होतं यार, अशी काय आणि सगळं झाल्यानंतर आम्ही निघालोय आणि डे खूप हेक्टिक होता आणि परत रूमवरती आम्ही चाललोय. आणि गुड नाईट, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.